पंढरीनाथ भगवान जय मौली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय गुरु गंगागिरी महाराज जय श्रीपाद रामदास महाराज जय गुरु पांडुरंग दादा महाराज जय भगवान का श्री स्वामी समर्थ महाराज जय हर महादेव। हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. भेद काशी नाड एक वेलांटीचा आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुक्ती सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी. माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ते दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गुढी साखरेच्या ठाई. जगद्गुरु तो बराय म्हणता शिव आणि विष्णू यांच्या मध्ये भेद नाही. अहो मूर्ख उपासका हो, तुम्ही आपसात विनाकारण तंटा करू नका. जगद्गुरु तुकोबाराय जे वाद घालतात तंटा करतात त्यांना मूर्ख म्हणलंय. हा ते काय रेडीमेड कपडे ज्याला बसले त्याला बसले. संतांच्या ठिकाणी भेद नसतो, भेद नष्ट करण्याकरताच अवतार असतो. कारण शिवाच्या हृदयात विष्णू आहे आणि विष्णूच्या हृदयात शिव आहे. ज्याप्रमाणे साखरेत गोडी आणि गोडीत साखर. आता साखर गोडीला सोडून राहते का? दृष्टांत कसे राहते महात्म्यांची. गोडी साखरेतच असते, काही वेगळी नसती ना. कसं एक तत्व आहे. आपण रात्री पाहिलं काही तत्व एक आहे. आपल्याला वेगवेगळं का वाटतं तर ते आपलं अज्ञान, आपलं अंतःकरण शुद्ध. भेद भेद तर जीवाच्या रोमात भरलाय ना. पाहुण्याचं इथं गेलं लगेच विचारतो किती पोरं आहे. जर म्हणलं 2 मुलं आहे, मग एकत्र राहते का वायली राहत्या? आता दुसरं नाही काय फार महत्वाचं विचारायचं. वायली राहते का एकत्र राहते, म्हणजे डोक्यात भेद आहे ना. भेदच बाहेर पडत असतो. भेद परमार्था चालत नाही. आणि भेद हा उपासकामध्ये, देवात भेद नाही. प्रश्न करणारे हा म्हणतो माझा देव लय भारी, तो म्हणतो माझा पंथ लय भारी, तो म्हणतो माझा गुरु लय भारी, आणि मग दुसरा दम काढीत नाही ना. असं माघार घेतल्यावर तो भारी तर फार
सगळेच भारी बाबा, तू बाप भारी, तू भारी. मी तर ना सगळं. माघार कोण घेईल? माघार घेत नाही ना. कोल्हापूरला एक शास्त्री होते, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधला विषय. ते लय उपासना करायची भगवान शंकराची, मानसपूजा करायची, सगळं करायचे, उपवास तापास सगळं करायचे शंकराची. ती उपासना करायची का त्यांचा काळ त्याच्यात जायचा. पण असा काही विषय निघाला का कृष्णाची लय निंदा करायची. काय तुमचा कृष्ण म्हणले चोऱ्या करतो, एवढ्या कुठं पत्नी असतात का म्हणले देवाला. म्हणजे त्याला ते कृष्णाची सारखी निंदाच करायचा तो. आणि शंकराची ती उपासना करायचा बरोबर. तर भगवंतालाच असं वाटलं कृष्णाशिव काही वेगळा नाही ना. पण हा तर मग शिवाची तर लई उपासना करतो, पण मग कृष्णाची निंदा करतोय ना, शंकरला सहन होईन का? नाही. त्याचा तर उपास आहे ना ते. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे. शंकराची उपासना करता करता त्याला एक दिवसाची तंद्री लागली. अशी चिंतन करता करता सहज तंद्री लागते, त्याला तंद्री लागली. आणि तंद्रीमध्ये त्याला असं दृश्य दिसलं का एका नदीच्या कडाला भलं मोठं भगवान शंकराचं मंदिर, भगवान शंकराची पिंड, आणि त्याच्यावर एक मासा त्या पिंडीवर दिसतोय. पिंडीऐवजी महात्मा दिसतोय, कधी पिंड दिसती. खडावा आहे पायात, हातामध्ये कमंडलू आहे, माळी, आणि असं महात्मा तेजस्वी महात्मा दिसतोय. आणि त्या महात्म्यानं यांच्या हातामध्ये एक शालिग्राम दिला. कोणाच्या? शंकराच्या. कोणाच्या? त्या शास्त्र्याच्या हातामध्ये शालिग्राम दिला. आणि रोज याची उपासना करीत जाय म्हणजे, पूजा करीत जाय शालिग्रामाची. आणि खडकन डोळे उघडले, तंद्री गेली ना. आणि त्याला म्हणे तुलाही कृष्णाची निंदा करतो म्हणले. शालिग्रामाची पूजा करीत जाय म्हणले, लय कृष्णाची निंदा करतो, कृष्णाची निंदा करीत नको जाऊ म्हणले. आणि खडकन डोळे उघडले, मग पाहत होत स्वप्न म्हणावं होतं, पण हातामध्ये शालिग्राम आहे ना. तर स्वप्नामध्ये काहीतरी गोष्ट घडली, तर मग ते आपण म्हणतो काय करावं स्वप्न. पण महाराजांनी दिलेला शालिग्राम त्याच्या हातात आहे ना. आणि मग त्याला लय आनंद वाटला. कोण महात्मा असन बुवा, आपल्याला दर्शन उपदेश केला, कोण महात्मा असन बुवा. तो रोज शालिग्रामाची पूजा करायचा. आणि त्याला ती हे लागली, ओढ लागली सद्गुरूंची, हा महात्मा कुठंच भेटना आपल्याला. बरं आता स्वप्नात घडलेलं आहे, त्याच्यामुळे विचारावं कोणला. मग तो परत असा सोलापूर भागात इकडे तिकडे फिरायला गेला का कोणाला विचारायचा, अशा वर्णनाचा महात्मा आहे, तुम्हाला भेटला का पुढं. हातामध्ये माळ असते म्हणले, पायात खडावा असतो, असा तेजस्वी महात्मा, उघडा लंगोटी फक्त. आणि मग काही लोक पंढरपूरहून वारी करून आले होते. आणि मग त्या वारीच्या एका जणांना सांगितलं असं महात्मा आहे, मग पंढरपूर मध्ये पाहिला भाऊ. पंढरपूर मध्ये मी पाहिला म्हणले, तिथं मंदिर आहे म्हणले, अशा वर्णनाचा महात्मा पाहिलाय बा. आणि मग हा शास्त्री पंडित कोल्हापूरहून तिकडे गेला, मग पंढरपूरला.
पंढरपूरला विचारायचं इकडे तिकडं. अशा वर्णनाचा महात्मा कुठं पाहिला का बा तुम्ही, याला विचार. त्यावेळेस तेवढी गर्दी नव्हती ना. हा. आणि मग नेमकं तिथून आता चंद्रभागेच्या कडानं चालत असताना, चंद्रभागेच्या कडाला राम मंदिर आहे. हम्म. आणि मग महाराज तिथं बाहेर उभेच होते अशी. आणि याची दृष्ट झाली. अरे म्हणली येत आपल्याला स्वप्नात दर्शन झालं पिंडीवर, तेच महात्मा आहे म्हणल्या. हा. त्यांची खून पटली नाही एकमेकाची. हा. आपल्याला ज्या महात्म्यानं दर्शन दिलं तोच महात्मा आहे म्हणले. हा. जवळ आल्यानंतर महाराज म्हणले, अरे शालिग्राम कुठे, पूजा करतो का म्हणले शालिग्रामाची. मग आता पक्की खून पटली ना. हा. आता काय हे राहिलं का. मग साष्टांग दंडवत घातलं. म्हणले बाबा तू भगवान शंकराची लय पूजा करतो म्हणले, लय सेवा करतो, पण कृष्णाची निंदा करतो हे चांगलं नाही म्हणले. आजपासून हे सगळं बंद कर म्हणले. तू हरिहरामध्ये भेद नाही म्हणले, आणि कोणाशी वाद घालीत नको जाऊ म्हणले. ते एकमेकाच्या हृदयात ते एकमेकाचं भजन करतात. तेच तुकाराम महाराज म्हणतात, हरिहरा भेद नाही करू नये वाद. वाद करू नये. वादातून काहीच निघत नसतं. वादातून काही निघत नसतं. त्याच्यामुळं ज्याला जे उपस्थित असेल, ज्याला जे आवडत ते करावं त्यांना नाही का. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेचा ठाई. ते एकमेकाच्या हृदयात जर एकमेकाचे तर काय त्यांचं प्रेम जर पाहिलं रामायणामध्ये, भगवान प्रभू रामचंद्र भोले बाबाचं पूजन केल्याशिवाय पाण्याला स्पर्श करत नाही ना. किती त्यांचं ते. आणि नाहीतरी जेवढे या भागात राम मंदिर आहे ते स्वतः भगवान शंकराचे, ते रामानं स्वतः स्थापित केलेले लिंग आहे ना. रोजचं पूजन करायचं भोले बाबाचं, आणि मगच पुढचं काय असेल ते. ती पुढं मंदिरं झाली ना मोठमोठे त्याचे. स्थापना रामेश्वर याचे बरेच स्थापना केले. तात्पर्य ते एकमेकाच्या हृदयात आहे. त्याच्यामुळं जशी गोडी आणि साखर वेगळी नाही तशी त्यांची स्थिती. त्याच्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात, भेदकाची नाड एक वेलांची झाड. हरी हर जो कोणी भेददृष्टीने पाहिले तर हरी व हर या नामामध्ये जो भेद काही दिसेल तो एक वेलांटीचा आहे. भेदच नाही तो व्यवहार करता हरिहर म्हणताय. म्हणून भेदकाची नाड जो भेद करतात, भेददृष्टी. संत भेदच घालावतात, दुसरं काय करतात संत तरी नाही का. बुद्धीचा भेद येतो. अद्वैत कुसरी विरळाचा अद्वैत बोध नाही का. त्याच्याकरता काय लागतं मग, बहुनाम जन्मना ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मामध्ये अनेक जन्म ज्ञान प्राप्त होत, आणि त्या ज्ञानानं काय होतं, वासुदेव सर्वमिती, सगळा वासुदेवच भरलाय. दुसऱ्या जगामध्ये एकच तत्व भरलंय. समहात्मा सुदुर्लभ. असा महात्मा काय दुर्लभ असतो म्हणले. म्हणून महाराज म्हणले काही भेद नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे दोघेही स्वरूपाने एकच आहे. मग जगद्गुरु तुकोबराय तर पांडुरंगाचे भक्त आहे ना.
व्रत तर सोमवारचं करायला लावित आणि एकादशीचं करायला लावित. त्यांच्या ठिकाणी भेद असतं तर मग तिने म्हणले असते का सोमवार एकादशी व्रत करा. भेद नाही ना. तेवढं एकादशीच्या व्रताला महत्व तेवढं सोमवारच्या व्रताला महत्व दिलंय ना तिने. कारण ती एकच आहे ना, वेगळं नाही ना ते. म्हणून उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. आता आपलं डाव्या बाजूचं अंग आणि उजव्या बाजूचं अंग एकाच शरीराचे आहे ना, ते का वेगळं आहे का? तसं त्याप्रमाणे दोघांचं स्वरूप एक आहे. मूळ ह्या जगात तत्वच एक. मूळ ह्या विश्वामध्ये ब्रह्म एकच आहे. ब्रह्म सत्य म्हणलंय तेवढं ब्रह्म एकच आहे. ते अनेक अवतारांना अनेक रूपांना त्याला नाव आहे, पण मूळ तत्व या विश्वामध्ये एक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे दोघे स्वरूपाने एक आहेत. ज्याप्रमाणे डावे अंग आणि उजवे अंग मिळून एक देह तद्वत हे भगवान शंकर आणि भगवान विष्णू वेगळे नाही. पूर्वीपासूनच थोडं चालत आलंय. पुढे एका ठिकाणी तसं वाचनात आलं का अजूनही कट्टर काही काही ठिकाणी फार कट्टर एकमेकाचे. भगवान शंकराचे भक्त म्हणतात आम्ही श्रेष्ठ, भगवान विष्णूचे भक्त म्हणतात आम्ही श्रेष्ठ. त्यांचे केसेस अजून चेन्नईच्या कोर्टात चालू आहे म्हणतात. कट्टर कट्टर आम्ही श्रेष्ठ. अज्ञान आहे ना, परमार्थामध्ये अज्ञान आहे. त्याला अज्ञान घालायचं फक्त संतच घालू शकतात, अन्यथा आणखी वाढीत येते बाकीचे लोक भेद. कृष्णांजन एक वेळा डोळा खालीचा आढळ, तिमीर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पड. भ्रांतीच गेली ना, भेद भ्रांती गेली. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, बाप महादेव विठ्ठल श्रीनाथ. हे संत या सगळ्या विश्वामध्ये एक तत्व भरलेलं हे दाखवतात आपल्याला. म्हणजे भेद घालवण्याकरता संत येत असतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंग, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. का म्हणे एका देहाचे अवयव भेद नाही. म्हणून गुरु तुकोबरांच्या अभंगातून तेवढंच सांगायचंय, कधी उपासक कोणते का असताना पण देवामध्ये भेद करू नका, वाद करीत बसू नका आणि आपलं आयुष्य व्यर्थ घालू नका. हरी हरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गुढी साखरेच्या ठाई. भेद काशी नाड एक वेलांची सहा, उजवी वाम भाग तुका म्हणे एकीचे अंग. पुढचा अभंग आहे वक्त्याधिमान गंधाक्षता पूजन, श्रोता यती त्याला जाण तरीच्या नादी उचित, शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी करचरण, धर्माचे पालन सकळी सत्य करावे. पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळी ती मर्यादा करावी. वरासनी पाषाण तो न मानावा सन्मा सामान्य, ये रूप करणे सोनियाची परिमिच, सोनियाचा पैंजण मुकुटमणी केला ही, दयाचे कारण तयाला का. सेवका स्वामीसाठी मान त्याचे नाम त्याचे सण तुका म्हणे जाण, तुम्ही संत यदर्थी. 6 चरणाचा अभंग 100 नंबरचा. 6 चरणाचा अभंग. वक्ता श्रोता परमार्थाचे निरूपण करणाऱ्या
कंद फूल अक्षदातिक पूजेचा जो मान तो त्यास आधी केला पाहिजे. आता आपण कीर्तनात हार घालतो म्हणजे ती पूजाच आहे ना. हा कला येतो, कथा असन, प्रवचन असन, एक पूजाच आहे त्याच्यावाली. हम्म. मग तो ग्रहस्थ जरी आहे, एक पण म्हणतो ना व्यासपीठाची मर्यादा आहे आणि नारदाची गादी आहे, हा तिथं बसला का मग तो ग्रहस्थी जरी असला हम्म. आणि ऐकणारा संन्यासी जरी असला हम्म. त्याला वक्त्याच्या आधी पूजा घेण्याचा अधिकार आहे. खाली जरी बसला संन्यासी श्रेष्ठ असतो ना, हम्म. पण जो तसा वक्ता आणि श्रोता वेगळा नाहीच ना नाही. स्वरूपाना. वक्ता आणि श्रोता स्वरूपाना एक आहे का दोन्ही? या. एकच आहे. पण वर बसला म्हणजे त्या व्यासपीठाचा त्या नारदाच्या गादीचा अधिकार आहे ना. हम्म. म्हणून जो निरूपण करतो, जो भागवत सांगतो, रामायण सांगतो, कथा कीर्तन सांगतो, त्याला अगोदर हे केलं पाहिजे. मग तो ग्रहस्थी जरी असला आणि ऐकणाऱ्यामध्ये जरी संन्यासी जरी असला हम्म. तरी त्याला वक्त्याच्या आधी काय होतात, मग तो ग्रहस्थ जरी आहे आणि श्रोता जरी संन्यासी आहे तरी त्याला वक्त्याच्या आधी पूजा घेण्याचा अधिकार नाही. संन्यासी जरी असला हम्म. परंतु त्याची पूजा करावी लागते, पण अगोदर वर बसलेली ती करायची असं सांगतात. हम्म. मर्यादा घालून दिल्या ना संतांनी. हा म्हणजे लक्षात आलं ना आता. हा ज्याप्रमाणे शिर सर्वांग प्रमाण यथाविधी करचरण धर्माचे पालन सकाळी सत्य करावे. त्याच्याकरता दृष्टांत दिला. हम्म. ज्याप्रमाणे सर्वांगामध्ये मस्तक श्रेष्ठ आहे ना. हा हम्म. हा मस्तक म्हणजे कळस. डोकं म्हणजे काय, कळस आहे ना. हा सर्वांगामध्ये मस्तक श्रेष्ठ आहे म्हणून त्याची आधी पूजा करायची. मग कामाने क्रमाने हाताची पायाची असा खरा धर्म आहे याचे पालन सगळ्यांनी करावे. हा दृष्टांत आहे, पण त्यांना मूळ सांगायचं. जो व्यासपीठावर बसलेला जो महात्मा आहे, हम्म. आता तिथं बसला म्हणजे तो धर्माच्या गादीवरच बसला ना. हा पहिलं त्याचं पूजन करावा हे सांगायचंय महाराजांना. जसं तुला डोकं कळस म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे ना, हम्म. तसं पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी प्रमाण सकाळी ती मर्यादा करावी. ज्याप्रमाणे मुलगा हा बापापेक्षा जरी लहान आहे हम्म. तरी तो जर राजाच्या गादीवर असेल तर त्याच्या आज्ञेप्रमाणे बापानेही वागले पाहिजे. सर्वांनी श्रेष्ठांना जी गोष्ट मान्य त्या मर्यादेने वागावी. आता सगळ्यात सोपं, मुलगा जर समजा व्यासपीठावर बसून कीर्तन करतोय, बाप जर खाली बसेल असला तर शेवटी मग त्याच ऐकलं पाहिजे ना. हा राजाच्या गादीवर काय, धर्माच्या गादीवर काय, नारदाच्या गादीवर काय, त्या जागेचा अधिकारी, हा त्या पदाचा अधिकार आहे ना तो.
हम्म. हे नाते बाजूला ठेवून इकडं मोठेपणा बाजूला ठेवून हे असं. आणि व्यवहारात अशी भरपूर उदाहरण आहे ना. मुलांना बापाला उपदेश केलेला हम्म. गादीवर बसून भागवत सांगितलेलं आहे ना गोकर्णाना. हा. आणि आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश केला होता ना. हम्म. मुलं बाळा नव्हते तेव्हा आत्मदेव रडत होता. मुलं नव्हती म्हणून रडत होता. मग साधू भेटला. साधूनं फळ दिलं. मुलगा झाला. ते फळ त्यांना पत्नीला दिलं. पत्नीनं ते गाईला चारून दिलं. हा. गाईला जो मुलगा झाला त्या प्रसादापासून तो गोकर्ण महाराज. साधूनं दिलेलं फळ म्हणले तो प्रसाद होता ना. पण तिची श्रद्धा नाही. हा. नाथाने नाही का वृक्षनाथाने प्रसादच दिला होता त्या माऊलीला. तिने दिलं फळ टाकून. नाही ते असं तात्पर्य इथं आपला विषय असा आहे त्या जागेचा मोठेपणा येतो. मग त्या गोकर्णानं किती उपदेश केलेला आहे बापाला. ले बाबा तुझं भिकारी तो विचित्र निघाला चोऱ्या करायला लागला. मग बापाला पुन्हा दुःख झालं ना. गोकर्ण आपल्या बापाला उपदेश करतो. बाबा म्हणले तर मुलं बाळ नव्हते तेव्हा रडत होते ना. आता झाली तरी रडत येत म्हणले तुम्ही. हा नव्हते तेव्हा रडत होते आणि आता भाऊ नाही रडत आहेत. काय उपयोग घ्यायचा मला म्हणले. तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या म्हणले. याचे काय नादी लागायचं प्रपंच. एकांतामध्ये भगवंताचं नामचिंतन करा आणि आपुले आपण करा सोडवून. हे मुलांना बापाला उपदेश केलेले पुराणामध्ये भरपूर दाखले आहेत. त्यांनी सगळ्याचा त्याग करून गेले ना ते आपलं कल्याण करून घेण्याकरता. म्हणून ज्याप्रमाणे मुलगा बापापेक्षा वयानं जरी लहान असला. आता ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती वय आहे. मुक्ताबाईचं वय किती घे. आता चांगदेवाला उपदेश करतात म्हणजे काय आता वयाचं काय. याला ज्ञानवृद्ध म्हणतात. आपण शरीराला वृद्ध म्हणतो ना. हे ज्ञानवृद्ध. मुक्ताबाई वय कमी पण ज्ञानानं श्रेष्ठ आहे ना. याला ज्ञानवृद्ध म्हणतात. म्हणून तुम्ही ते याचं पहा ना उदाहरण. गीतेचा 2रा अध्याय सांख्ययोग. कपिल मुनी. कपिल मुनीने आपल्या आईला उपदेश केलेला आहे ना. हे भरपूर उदाहरण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायला इथं काय सांगायचंय त्या परमार्थाच्या गादीचं महत्व सांगायचंय. भेद नाही सांगायचा. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन. अरे श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत आहे का. हवा म्हणायचं अरे तुम्ही सोन्याहून पिवळे आहे ना. तुम्ही नसते तर आम्ही काही दगडांना सांगितलं असतं का बेसाडांना सांगितलं. भेद नसतो ना. फक्त त्या व्यासपीठाचं महत्व त्यांना सांगायचं. ज्याप्रमाणे मुलगा हा बापापेक्षा जरी लहान आहे तरी तो जर राजाच्या गादीवर असेल तर त्याच्या आज्ञेप्रमाणे बापाने वागले पाहिजे. सर्वांनी श्रेष्ठाने जी गोष्ट मान्य आहे त्या मर्यादेने वागावी. राजाच्या गादीवर बसले तो राजाच झाला ना मग मुलगा. राजाच्या गादीवर बसले तो राजाच झाला ना. मग तिच्या आज्ञेचा मानच करावा लागेल ना. राजा बोलेन दल हाले. मग आता नाते संपले. मग तो राजा झाला आता.
वयानं लहान जरी असला तरी, आपला मुलगा असला तरी, नाही का? म्हणून वरासनी पाषाण दोन मानावा सामान्य, ये रूप करणे सोनियाची परी तिनीच. दगडाचा देव केला आहे, त्याला देवाऱ्यातच ठेवलं पाहिजे ना. आणि त्यापेक्षा बहुत मूल्यवान सुवर्ण आहे आणि त्याची उपकरणे केली आहे तरी ती कमीच आहे. तो देवाच्या खालीच ठेवली पाहिजे. नाही, पिंड आहे, पिंड ही देवाऱ्यातच ठेवली पाहिजे ना. आंघोळीचं भांड गं सोन्याचं आहे, तिकडे त्याच्यावर ठेवायचं का मग? खालीच ठेवायचं ती. कारण जरी पिंड ही बनवलेली असतात पाषाणाची, पण ती पूज्य आहे ना. ते भगवंत स्वरूप म्हणून आपण तिची पूजा करतो ना. भगवान शंकराचे असतात म्हणा, अजून कोणतं, आता आपण पांडुरंगाची सुद्धा याचीच बनवतोय ना, मूर्ती बनवतो. तीच उच्च स्थानी पाहिजे ना. जरी समजा दगडाचं आहे, हे सोन्याचं आहे, पण ह्या सोन्याला किंमत कुठं? सोनाराकडे इथं काय किंमत? ज्याच्या ठिकाणी ते जरी जास्त भावाचं असलं पण ते खालीच राहणार ना. म्हणून दगडाचा देव केलाय तर त्याला देवाऱ्यातच ठेवले पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा बहुत मूल्यवान सुवर्ण जरी असलं, त्याची काही उपकरणं केली तरी ती कमीच, ती देवाच्या खालीच ठेवली पाहिजे. आता हे सगळे दृष्टांत तेवढा सिद्धांत सांगण्याकरता आहे. वक्त्याचं महत्व सांगण्याकरता एवढं सांगावं लागलं, नाही का? मग शुकाचार्यांचं वय किती होतं? शुकाचार्यांचं वय फार वय कमी, पण ऐकणारे किती वृद्ध होते. भागवत ऐकायला जपी तपी किती साधू संत योगी जपी तपी हजारो वर्ष त्यांचं वय ते ऐकत होते ना. म्हणजे त्या जागेच महत्व आहे. एका राजाने सोन्याचा पैंजण मुकुटमणी केला हिन, दयाचे कारण तया ठाई अलंकार. एका राजाने सोन्याचा तोडा केला आणि मस्तकावर घालण्याच्या मुकुटावरील मणी काचेचा केला. आता त्या सोन्याच्या तोड्यापेक्षा मुकुटावरील काचेचा मणी ही नाही तरी तो तोडा मस्तकावर घेता येणार नाही. तो मुकुट मणीच पायात घालता येणार नाही. मुकुट जरी काचेचा आहे पण तो डोक्यावर घ्यायचा तो श्रेष्ठ आहे ना मुकुटावरील. तर यातला अलंकार तेच घातला पाहिजे, नाही? चप्पल किती भारी असली म्हणून ती काय अशी काय डोक्यावर घेतली? 1000 रुपये चप्पल म्हणजे ती पायातच घालावं लागेल ना. तसं ज्या त्या जागेची किंमत असते, नाही का? कोर्टात गेल्यावर कळत, स्टेजवर बसलेला असतो, कोणी आला तर पहिले त्याला हे करावं लागत. त्या जागेची आहे ना न्यायाधीश, कोणी असो, मग इकडे किती मोठा जरी असला तरी जागेला किंमत येते. सेवका स्वामीसाठी मान, त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जाण तुम्ही संत यदर्थी. जे सेवक आहे त्याची मान मान्यता केवळ त्याच्या मालकामुळेच होती. त्या मालकाचे नाव हेच त्या सेवकाचे धन आहे. म्हणजे मी अमुक मालकाचा सेवक आहे अशी म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संत त्याप्रमाणे आहात. समजा
एखाद्या सेवकाचं लई नाव निघालं पण ते मालकामुळेच ना. हा ते पीए असतात, पीए मंत्र्यांचे पीए. पीएनं जरी पत्र दिलं तरी काम होतं, पण सही कोणाची राहते त्याच्यावर? मालकाची राहते ना. ती मंत्री सही. मग त्या मुख्यमंत्र्याचा पीएला बी फार मोठा अधिकारी, पण कोणामुळे? मुख्यमंत्री काही सगळे कामं नाही करीत, तो पीएच फोन करतो तरी कामं होत्या. पण मालकामुळे होतात ना, त्यानं त्याला अधिकार दिले ना. सेवक जरी असला, जे सेवक आहे त्यांची मान्यता किंवा त्यांच्या मालकामुळेच होते, नाही का. मग आता पांडुरंगाची भक्ती करणाऱ्याला लोक भरपूर मानतात, पण कोणामुळं? मालकामुळं ना. त्या मालकाचे नाव हेच त्या सेवकाचे धनी. त्याचं नामस्मरण, पांडुरंगाचं नामस्मरण हेच धनी ना भक्ताचं. म्हणजे मी अमुक मालकाचा सेवक आहे अशी मिरवणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत त्याप्रमाणे आहात. समजा संत मालक आहे, संत कोणी माय बाप आहे. संतांचा अधिकार सांगण्याकरता हा अभंग सांगावा लागला. संतच आपल्याला हे व्यासपीठावर उभं राहून सांगतात ना, कथा, कीर्तन, प्रवचन, भागवत, रामायण काय असेल. तुम्ही संत त्याप्रमाणे आहात. संतांचा अधिकार सांगण्याकरता वक्त्या आधी मान गंधाक्षता पूजन श्रोत्यात येती झाला जाण, तरी त्या नादी उचित शरीर सर्वांग प्रमाण. यथाविधी करचरण धर्माचे पालन, सकळी सत्य करावे. पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळी ती मर्यादा करावी. वरास निपाषाण सोना मानावा, येर उपकरणे सोनियाची परी नीच. सोनियाचा पैंजण मुकुटमणी केला, हीन दयाचे कारण तया ठयाळा. सेवका स्वामीसाठी मान त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जाण तुम्ही संत यदर्थी. पुढचा अभंग आहे, घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापाशी थोरपण, निवून या घरा दाखवावी काय, काळ तोंडा जायचं. तुका म्हणे आम्ही जाणो त्या प्रमाण टाकावीत, हे जन तैसे नो हो. तुकाराम महाराज म्हणतात, घरामध्ये बायका पोरं उपाशी मरत आहेत, आणि लोकांमध्ये मी लई मोठा श्रीमान आहे असे मोठेपणाने सांगतो, लई मोठा महाराज. आणि घरी रांडा पोरं उपाशी मरत. आता त्या मोठेपणाचा उपयोग आहे काही? त्यांना व्यवस्थित जेवू खाऊ घातलं तर मग ठीक आहे बा. हा, त्यांना खायला नाही, रांडा पोरं उपाशी मारतात. इकडे स्वतः किती काही मोठेपणाने गप्पा आणतो, किती काही का लाखाच्या गप्पा आणल्यात, काही उपयोग आहे का? घरामध्ये बायको पोरी उपाशी मरत आहेत आणि लोकांमध्ये मी मोठा श्रीमान आहे असे मोठे पण सांगतो. तर महाराजांना अशा लोकांचा तर जास्त राग आहे ना. नेऊन या घरात दाखवावी काय, काळ तोंडा जायचं कोणी. ज्या मनुष्याजवळ आपल्या श्रीमंतीच्या गप्पा मारल्या होत्या, त्याहीच मला आकस्मिक आपल्या गावामध्ये पाहिले. आता आपल्याला भेटल्यास विचारेल की तुमचा वाडा आणि तुमचे ऐश्वर्य कुठे? आता तिची भेट झाली तर तुला सांगत होता ना, मोठा वाडा आहे, गाडी आहे, नोकर चाकरी आहे, 100-200 एकर जमीन आहे. त्याचे कपडे बिपडे चांगले असतील,
आमचं ऐश्वर्य मी लय मोठा आहे बुवा, असं आहे तसं आहे, अमुक तमुक ती जागीरदारी. आणि घरी बायको बरोबर उपाशी मारवतात. पण ज्या माणसाला एवढ्या गप्पा हाणल्या, तो माणूस त्या गावात आला त्याच्या. आज त्यानं जर विचारलं कुठे चालला वाडा, तुझी घोडी, गाड्या, नोकर, चाकर, तो ऐश्वर्य आम्हाला दाखव. मग त्यानं काय दाखवायचं? ज्या मला एवढ्या गप्पा हाणल्या, म्हणजे सुरिकेच्या टायमाला किती गप्पा हाणतात. नंतर सारं ठेवतं म्हणून समजतं, नोकरी बिवकरी राहते, सगळं राहत. नंतर तर तो घरीच राहतो म्हणून. जगद्गुरु तुकोबरायांनी परिस्थितीचं वर्णन करीत या. वास्तव परिस्थिती कशी, वास्तव लोक कसं वागत या. गरीब पोरांना भाकरी नाही, कपडे नाही, उपाशी मारतात. आणि हा एवढं गप्पा आणतो, आणि अचानक तो ज्याला गप्पा आणला तो आपल्या गावात आला समजा, आपल्याला भेटल्यास विचारील तुमचा वाडा आणि तुमचे ऐश्वर्य आहे काय आहे ते आम्हाला दाखवा. आता कोणाचं दाखवील तो? असे त्याने म्हटल्यावर मग त्याला घरी नेऊन काय दाखवावी? वास्तविक आपल्याजवळ खायला अन्न देखील नाही, म्हणून तो काळ तोंडे म्हणले त्याला. आता काळ तोंड्याकडे चहा करायला काही नाही. काळ तोंड्या त्याला न भेटता चुकून जातो, मग तो रस्ता हुकून जातो ना. याला पाहिल्यावर ओळखच येत नाही मग. तो विचारीन ना मग, तुमचा वाडा कुठे आहे बा मला दाखवा, तुमचं ऐश्वर्य कुठे आहे. मग हा बरोबर पुढे दिसला का दुसरी कोण निघतो. तो काळ तोंड्या त्याला न भेटता चुकून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लफंग्याची लफंगेगिरी आम्ही जाणतो. तर महाराज म्हणते आम्हाला कळतंय सगळं, आमच्या अवतारावर जाऊ नका तुम्ही, नाही का. मी त्याची पारखी म्हणली, कोण खरा आहे, कोण लफंग्या शब्द वापरला, लफंग्या. त्याची लफंगीगिरी आम्ही चांगली जाणतो म्हणते. पण आम्ही मात्र जनाला फसवण्यापैकी नाही. पण आम्ही काय कोणाला फसवत नाही, कारण आम्ही खोटं बोलतच नाही. आमच्या वाणीतून असत्य बाहेरच पडत नाही ना. आणि हे सगळं करायचं कशा करता, खोटं कशा करायचं नाही का. आम्ही काय त्यांच्या सारखी नाही म्हणली. हे सांगायचंय महाराजांना. हे नाव आणायचं फक्त, नाही का. आम्ही फार मोठे श्रीमंतीचा मोठेपणाचा आव आणायचं, हे काही चांगलं नाही. खोटं नकोय महाराजांना. बाकी काय शुक सनकाधिकी उभारीला पाहो, परीक्षितीला हो दिसा साता, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धर्वत देवा नाही धीर, स्वरा झाली गरुड टाकी मागे, द्रौपदीच्या लागे नारायणी, तुका म्हणे करी बहुत तातडी, प्रेमाची आवडी लोभा फार, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धर्वत देवा नाही धीर. उठा उठी काय करावं, देवाचं स्मरण करावं. परीक्षिती राजाचा दृष्टांत दिलाय.
आता त्याला वैराग्य झालं होतं ना. हा. वैराग्य झालं का सगळं कोण बोलत आहे मधी हा ना, कोणाचा तरी फोन मीच नाही बरं का. म्हणजे परीक्षितीला जेव्हा येऊन सांगितलं ना, परीक्षिती कोण, आता तो राजा आहे परीक्षिती, पांडवांचा नातू आहे, धर्मज्ञ आहे. काय आहे? काही गोष्टी घडायच्या ठरल्या का त्यावेळेस ते बरोबर घडतच असतं. त्याला काय प्रारब्ध म्हणा काय म्हणा, नाही तर परीक्षिती म्हणजे लई धर्मज्ञ राजा, राजर्षी आहे ना तो. तिकडून चूक होईन कशी? कशामुळे चूक झाली होती? परीक्षितीकडून चूक कशामुळे झाली? जरा समजा मुकुट आणला होता. हा. सोन्याची संगती लागली ना. मग आता जरा संघ अख्खा विरोधच होता ना कृष्णाला तो. जरा संघाचा मुकुट घालून पाहिला होता, त्याला आवडला म्हणून. त्याच्या सगळ्या राजांचे मुकुट होतेच ना तिथं. युद्ध झाल्यावर कोणीच राहिलं नव्हतं ना. मग या पार्टीला कोणीच नव्हतं राहिलं. परीक्षिती पोटातच होता ना तो उत्तरेच्या. राहिलं होतं कोणी महाभारताच्या युद्धामध्ये? कोण राहिलं? 5 पांडव, सत्यकी राहिला होता एक, अजून कोण एक राहिला होता महाभारतामध्ये आहे ते. बाकी तिकडे त्या पार्टीचं कोणीच नव्हतं राहिलं ना. दुर्योधनाच्या पार्टीचं कोणीच नव्हतं राहिलं. आणि मग ते एक दिवस त्यानं ते मुकुट पाहिला ना, आवडला आणि डोक्यात घातला तो मुकुट आणि शिकारीला गेला. त्या मुकुटाचा परिणाम सोन्यामध्ये कोण राहत? कलीचं वास्तव्य आहे ना. मग त्यातली त्यात जरा संघाचा म्हणजे त्याचे संस्कार पुन्हा त्याच्यामध्ये दुर्जनाचे संस्कार त्याच्यात सोनामध्ये कली. मग कलीनं काम दाखवलं ना. कली म्हणला होता मला एखादी तिथली जागा दे वास्तव करायला. आता ते बरंच भागवतामध्ये ऐकले आपण नाही का. सोन्यामध्ये कलीचा वास आहे. मग राजाला असं वाटलं आपण ताण लागली, आला त्या आश्रमावर. ऋषी ध्यानस्थ बसलेली. मला असं वाटलं मी एवढा मोठा राजा, माझं काही स्वागत नाही, काय नाही. काय मला काही पाणी घे म्हणा, चहा घे म्हणा, काही स्वागत नाही, काही नाही. उठला नाही राजा. राजा म्हणजे फार मोठं स्थान आहे ना. त्याला असं वाटलं बाणानं एक मेलेला साप होता तो त्या ऋषीच्या गळ्यात घातला. शमी ऋषी ना. आणि मग गेला निघून. नंतर ऋषी समाधीतून उतरली. त्याचा मुलांना पाहिलं ते सर्प गळ्यात घातलेलं मेलेला. माग पुढे पाहिलं नाही, लगेच शाप देऊन टाकला. ज्याने कोणीही कृत्य करेल असतं त्याचा 7 दिवसात सर्पदंशाने मृत्यू होईल म्हणून. आता काय त्या ऋषींचे तपस्या असन, शाप दिला का तो खराच ठरत होता नाही का. त्याच्या मागे शक्ती होती, तपश्चर्याची ताकद होती. आणि मग ऋषींना कळालं का मुलांना शाप दिला म्हणून. ऋषीला कळालं आपल्या मुलांना शाप दिला. मग तो ऋषी म्हणले अरे बाबा तो परीक्षिती राजा पांडवांचा नातूही म्हणले. त्यांच्यामुळे तर आपण ऋषी मुनी जपी तपी भक्त साधू संत एकदम सुरक्षित आहे म्हणले. तो धर्माचं संरक्षण करतो म्हणले, आपला साधू संतांचा मान करतो. तर तो धर्मज्ञ राजा आहे म्हणले, ऋषी तुल्य राजा आहे. आणि तो त्याला शाप दिला म्हणले, किती मोठी चूक केली आता.
आपल्या त्याच्या राज्यामध्ये साधू संतांना फार माने म्हणले, आदरी म्हणले. तो शाप दिला. आता तो शाप तर काय खरंच ठरणारी म्हणते नाही का. हा. जे आता एवढा चांगला राजा जाणार ना 7 दिवसात, त्याला जाऊन तरी सांगा म्हणले, तो काही उपाय करी. हा. 7 दिवसात मृत्यू आहे, मग तो त्या मृत्यूमधून आपलं सोडवणूक करीन ना काहीतरी. आणि मग गेले ते शिष्य परिवार तिथं. तोपर्यंत राजा महालात गेला होता, मुकुट काढून ठेवला, हातपाय धुतले आणि मग त्याच्या ध्यानात आलं ते मुकुट काढल्यावर. हा. मुकुट काढलं ते लगेच बाजूला झाला ना खाली. मग त्याच्या लक्षात आलं आपल्याकडून लई मोठी चूक झाली. एका महान ऋषीची विटंबना झाली आपल्याकडून. पण आता गोष्ट घडून गेली ना. आणि मग राजाला पश्चाताप झाला. मग राजा ठिकाणावर आला. तेवढ्यात ये दूत आले तिथं शिष्य परिवारच्या. म्हणले राजाच्या परिस्थितीला सांगितलं का ऋषीच्या मुलांना तुला शाप दिलाय, 7 दिवसात सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल म्हणून. मग आता राज्य त्याला गोड वाटलं असेल का. आता तो काय असा सामान्य राजा होता का. नाही ना. एवढा मोठा पांडवांचा नातू ज्याला गर्भात कृष्णाचं दर्शन झालंय. ब्रह्मास्त्र ज्यावेळेस सोडलं होतं अश्वत्थाम्याना, त्यावेळेस कोण त्याचं रक्षण केलं. परीक्षितीचं रक्षण कोणा केलं उत्तरेच्या गर्भामध्ये. मग ज्याला तिथं देवाचं दर्शन झालं तो राजा साधा असतं का. मग त्यानं जेव्हा ऐकलं तर ऋषीनं शाप दिलाय, 7 दिवसात मृत्यू म्हणले, तो तसाच निघाला ना बाहेर. त्यानं लगेच सांगून टाकलं प्रधानाला, राणीला, सगळ्यांना, संपलं तुमचं, माझं संपलं आता. तो हाय तसाच बाहेर पडला ना घराच्या. हाय तसाच मालाच्या बाहेर पडला म्हणले. आता 7 दिवसात मृत्यू म्हणले, त्याला वैराग्य झालं ना. काय ते काय असत मशान वैराग्य नव्हतं ना. त्याला खरं वैराग्य झालं. आता त्याला माहिती होतं ऋषीचा शाप कधीच खोटा ठरणार नाही, नाही का. आपल्याला आता मृत्यू सुधरावता आला तर पाहू आपण. तो काय घाबरला नाही, पण त्याला वैराग्य प्राप्त झालं, विवेक प्राप्त झाला आणि तो बाहेरच पडला तिथून लगेच. बाहेर पडल्यानंतर मग गंगेच्या कडावर गेला. ऋषी मुनी जर आता राजा आहे म्हणल्यावर काय, त्याच्या मागे किती कवी त्याला उपदेश करायला, सल्ला द्यायला बाकीची मंडळी आले ना. कोण म्हणतं अनुष्ठान करा, कोण म्हणतं जप करा, कोण म्हणतं तप करा, कोण म्हणतं आमक करा. प्रत्येक जण काही ना काही सांगतो ना. पण राजाचं समाधान होईना ना, राजाचं भीती जाईना ना. आता हे बाकीच्या गोष्टी करायच्या म्हणले 7 दिवसात कसं काय जमान तप करायचं. आता 7 दिवसात तप होत असतं का. येत नाही 7 दिवसात होतो का. त्याचं सगळं म्हणजे असं साधन पाहिजे का 7 दिवसात मृत्यूची भीती गेली पाहिजे, असं साधन पाहिजे ना. आणि मग प्रत्येक जण राजाला उपदेश करतोय, पण राजाचं समाधान होत नाही ना. राजाचं समाधान होत नाही. मग तेवढ्यामध्ये पण तो अंतःकरणापासून भगवंताची हाक मारतोय ना. मग तळमळ साधी का. मग पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा कसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, माझी पिटले माझी कोडी, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. तो भगवान श्रीकृष्णाला अंतःकरणापासून हाक मारतो ना. मग भगवान श्रीकृष्णच आले ना. कोण आलं मग. आपणची देव
तोच गुरुचं रूप धारण करून शुकाचार्यांच्या रूपात आले. शुकाचार्य हे तेच ब्रह्मचार्याचं तेज पाहिल्यानंतर दृष्ट झाली नुसती. पाहिलं एकमेकाला, दर्शन झालं, शुकाचार्यांचं दर्शन घेतलं आणि समाधानच झालं ना. दर्शनी समाधानाची जाईल. हा काय काय ओळी ती ज्ञानी आत्मदर्शन. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाची जाईल. दुसरी एक ओळी आहे, पुण्य पुरुषा दर्शनात आठवण करून प्रशस्ती पुण्य पुरुषा. अशा पुण्यवान पुरुषाचं जर दर्शन झालं, त्या महात्म्याचं दर्शन जर झालं तर समाधान झालं त्यांच्यावर. परिस्थिती समाधान झालं का समजून घ्यायचा पुण्य पुरुषी. प्रशस्ती पुण्य पुरुषा. आणि मग त्यांनी सांगितलं आता 7 दिवस मग त्यांना ते कृष्ण कथा, श्रीमद भागवताचं श्रवण, कृपा झाली त्यांच्यावर. आणि 7च दिवसामध्ये त्यांच्यावर काम झालं ना. शुक सनकादिकी उभारीला भाऊ, परीक्षितीला हो दिसा साधा. गोवीची सुरुवात आठवण मला. प्रशस्ती पुण्य पुरुषा. परीक्षिती हा मोठ्या त्वरेने म्हणजे 7 दिवसात कृतार्थ झाला असे शुक सनकादिकांनी हात वर करून सांगितले. शुक सनकादिकांनी बाय उभारून सांगितलं, परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये काय झाला? कृतार्थ झाला, मुक्त झाला 7 दिवसामध्ये. शुक सनकादिकी त्याचं वर्णन करतात नाही का. परीक्षिती राजा 7 दिवसात मुक्त होऊ शकतो. वैराग्य तेवढं आहे ना. मग वैराग्य तापेले, भाकर तापेल तव्यावर टाकावं लागते का गार तव्यावर टाकावं लागते? गार तव्यावर टाकलं काय होत? हा सोडित नाही का मग. तसंच आहे मग. आता परिस्थिती काय साधा तापेला होता का? अख्ख्याचा त्याग करून आलं ते राज्य ते काय परत माग गेलाच नाही ना. त्याला माहिती होतं ना 8वा दिवस नाही जेवणाचा. आता याला काय चिटकायचं तरी नाही का. कोण आहे आपला आता? आपला आणि यांचा काय संबंध राहिला आता? हे खरं वैराग्य आहे ना. आणि मग 7 दिवसामध्ये जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली ना. स्वरूपानं अमर झाला का शरीरानं अमर झाला? परीक्षिती राजा स्वरूपानं अमर झाला का शरीरानं अमर झाला? हा शरीर काय आता शरीर पडलंच ना त्याच्यावालं. म्हणून तर जन्मेजयानं ते पुढं सर्पसत्र केलं ना. मग पोरांनी त्याच्या साप डसला म्हणून यज्ञ केला, स्वाहा केला. ते सापाचे ते यज्ञात येऊन पडायचे साप. तात्पर्य स्वरूपानं अमर झाला राजा. म्हणजे मरण माझे मरून गेले मद केले अमर.
काळाची भीती नाही राहिली, मृत्यूची भीती नाही राहिली. का? स्वरूपी अमर आहे ना आपलं. हा. अमर हा खरी की पहा खोटे न म्हणा देह माझा मग भरोसा कळेल. महाराज म्हणले मी वास्तव स्वरूपी आहे ना, आता मरण कोणला आहे? मरणा हाती सुटली काया. तात्पर्य सुख सनकादिकी उभारीला बाहो परीक्षिती लाहो दिसा साता. परीक्षिती हा मोठ्या त्वरेने म्हणजे 7 दिवसात कृतार्थ झाला. सुख सनकादिकांनी हात वर करून बरंच आपण अथवा संभ्रमाची आयती स्नेहोदय सयवेती का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुषा. हा प्रशस्ती पुण्यपुरुष. तिथे आते होई ती ते आठवणा ना मग ती दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा. जे टाइम झाला त्याच्यामध्ये तर बरेच गरुडाचं उदाहरण एक, द्रौपदीचं उदाहरण एक. त्याच्यामुळे आता राहिलेलं आपण पाहू द्या. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ सर्वान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.